दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नका असं तुम्हाला कोणी सांगितलंय का? रात्री झोपताना तुमचं डोकं कोणत्या दिशेला असतं? कधी विचार केलाय का? कोणी म्हणतं उत्तर दिशेला झोपू नका, तर कोणी सांगतं पूर्व दिशेला झोपलं तर नशीब खुलतं. पण खरं काय आहे? चुकीच्या दिशेला झोपल्याने खरंच आयुष्यावर परिणाम होतो का? जर तुम्हालाही हा गोंधळ असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आपण दिवसभर काम करतो, धावपळ करतो, पण रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर आणि मन पुन्हा ताजंतवानं होत असतं. तुम्ही कोणत्या दिशेला डोकं करून झोपता याचा तुमच्या मनावर, आरोग्यावर कसा परिणाम होतो, पैशावर आणि मानसिक शांतीवर मोठा परिणाम होतो का? आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण अक्षय वास्तू अरविंद या ग्रंथातील संदर्भानुसार पाहणार आहोत की झोपण्याची योग्य पद्धत कोणती आणि कोणत्या दिशेला झोपणं आपण टाळायला पाहिजे. दक्षिण दिशेचा स्वामी यमराज आहे. त्या दिशेला पाय करून कधीही कोणीही झोपू नये, कारण त्या दिशेला पाय करून झोपले असता आपण स्वतःच आपण होऊन यमाच्या दरबारात यावयास तयार आहोत असं सूचित केलं जातं. परंतु उत्तर दिशेचा अधिपती हा कुबेर आहे आणि म्हणून कुबेरासारखं आपणही धनवान व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यामुळे आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर कुबेराचं दर्शन घेणं अधिक सुखकारक ठरतं. पूर्व दिशेचा स्वामी हा इंद्र आहे आणि म्हणून सकाळी झोपून उठल्यानंतर आपोआप पूर्वेकडे तोंड होतं. त्यामुळे जणू काही सर्व देवतांचा अधिपती जो इंद्र आहे त्याचं दर्शन होतं. म्हणून नेहमी झोपताना दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे डोकं करून प्रत्येकाने झोपावं. आता पश्चिमेचा स्वामी वरुण आहे. वरुणाचा प्रभाव आध्यात्मिक चिंतन, विश्वास किंवा साधना यावर होत असतो. त्यामुळे पश्चिमेकडे डोकं ठेवून जरी झोपलं तरी ते कल्याणकारक ठरतं. परंतु उत्तरेला डोकं करून झोपलं असता बहुतेक वेळेस झोप चांगली लागत नाही, वाईट स्वप्न पडतात किंवा सतत कूस बदलावी लागते. हा बहुतेकांचा अनुभव आहे. आपण बघतो मनुष्य जेव्हा मरण पावतो फक्त चितेवरती उत्तरेला डोकं करून ठेवलं जातं. म्हणूनच शांत आणि चांगली झोप लागायची असेल तर दक्षिणेकडे कधीही पाय करून झोपू नये, हे लक्षात ठेवावं. आता दक्षिण दिशेला डोकं करून झोपू नये असं आपण ऐकलं असेल, पण यामागे वास्तुशास्त्रच नाही तर काही वैज्ञानिक कारणही आहेत. खरं सांगायचं तर आपल्या पृथ्वीला एक मोठा मॅग्नेट मानले जातं. यालाच म्हणतात अर्थ मॅग्नेटिक फील्ड. आपल्या शरीरातही रक्तामध्ये लोह म्हणजे आयरन असतं. जेव्हा आपण उत्तर दिशेला डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळे रक्तप्रवाहावर थोडासा परिणाम होऊ शकतो. म्हणजे डोक्याकडे प्रेशर वाढू शकतं, झोप नीट लागत नाही, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच वास्तुशास्त्रात सांगितलं जातं की दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तर दिशेला पाय ठेवून झोपणं योग्य आहे. यामुळे शरीराचा मॅग्नेटिक फ्लो आणि पृथ्वीचा फ्लो एकाच दिशेला राहतो आणि झोप शांत, गाढ आणि आरामदायक लागते. म्हणजेच हे फक्त श्रद्धा नाही तर यामागे एक साधं वैज्ञानिक कारणही आहे. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला नेहमी घरातील मुख्य व्यक्तीचे बेडरूम असावे. काही श्लोकानुसार पश्चिमेला डोकं करून झोपल्यास चिंता वाढते, उत्तरेकडे डोकं केल्यास मृत्यूचं भय किंवा आरोग्य बिघडतं. स्वतःच्या घरी पूर्वेला डोकं करून झोपणं उत्तम मानलं जातं. प्रवासात किंवा सासरी असताना दक्षिणेला डोकं करणं फायद्याचं ठरतं. तर मंडळी, आजच आपल्या बेडची दिशा तपासून पहा. एक छोटासा बदल तुम्हाला शांत झोप आणि मानसिक समाधान देऊ शकतो. मग झोपावे कोठे आणि कसे या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार कोणतेही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. याचबरोबर तुमच्या राशीचं भविष्य काय सांगतंय, तुमच्यासाठी कोणता व्यवसाय सर्वात सुटेबल असेल, आर्थिक व्यवहारामध्ये कोणते निर्णय तुम्हाला श्रीमंतीकडे नेऊ शकतात, हे सगळे जाणून घेण्यासाठी आत्ताच lokmatbhakti.com ला भेट द्या. तुमच्या कुंडलीनुसार मिळवा अचूक मार्गदर्शन. करिअर आणि व्यवसायाची निवड, पैशाशी संबंधित योग्य निर्णय, भविष्यातील संधी आणि योग. तुमच्या आयुष्यातही मोठा बदल घडवायचा असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. आताच भेट द्या lokmatbhakti.com ला. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.